नमस्कार, आपल्या सर्वांचं एमआर न्यूज मध्ये स्वागत। आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल हाती आला। धक्कादायक सर्व ठिकाणी निकाल दिसून आलेत। त्यामध्ये प्रामुख्याने करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं घड्याळाची टिकटिक अगदी वेगानं वाढलेली दिसून येते। येवलू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या पूजा दिलीप पाटील यांनी बाजी मारली। त्याचबरोबर सडुलेचे शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील यांनी हातात घड्याळ बांधून विजयश्री खेचून आणला। त्याचबरोबर पाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून करवीरचे माजी सभापती राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी यांनी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांचे चिरंजीव सचिन विश्वास पाटील यांचा 540 मतानं पराभव करत विजयश्री खेचून आणला। त्याचबरोबर सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून रेखा प्रकाश मुगडे यांनी सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघ पीएन पाटील गटाचा बालेक किल्ला अबाधित ठेवत विजयश्री खेचून आणला। या 4 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राहुल पीएन पाटील यांची घौडदौड चालू राहिलेली दिसून येते। आज या करवीर विधानसभा मतदारसंघाचा आलेख बघितला तर वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघ, शिये जिल्हा परिषद मतदारसंघ प्रामुख्याने शिवसेनेचे बाले किल्ले होते, परंतु वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघ हा एकच शिवसेनेचा बाले किल्ला प्रामुख्याने राहिलेला दिसतोय। परंतु शिये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विश्वनाथ उर्फ हमू पाटील यांना काँग्रेसचा हात देत बंटी पाटील यांनी शिवसेनेचा बाले किल्ला प्रामुख्याने ढासळलेला दिसतोय। हा निकाल बघितला तर करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये पीएन पाटील गटाला बूस्टर डोस मिळाल्याचं प्रामुख्याने दिसून येतंय। राहुल पीएन पाटील यांनी संयमानं लावलेल्या जोडण्या यशस्वी ठरल्या। भविष्याचा वेध घेण्यासाठी ही जिल्हा परिषद निवडणूक आमदार चंद्रदीप नरके यांच्यासाठी खूप महत्वाची होती, परंतु राष्ट्रवादीचे राहुल पीएन पाटील यांनी उमेदवारी देताना लावलेली चाळण विजयापर्यंत पोहोचली। त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाची पाळेमुळे या करवीर विधानसभा मतदारसंघात खोलवर रुजण्यात सुरुवात झालेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। राहुल पीएन पाटील यांचे मोठे बंधू राजेश पीएन पाटील यांनी दिलेली साथ आणि गोकुळचे विद्यमान संचालक बाळासाहेब खाडे यांनी ग्राउंड लेवलला लावलेली जोडणा यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये पीएन पाटील यांचा गट शाबूत ठेवण्याचा यांचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचं दिसून येतंय। स्वर्गीय पीएन पाटील यांच्या विचारावरती प्रेम करणारी लोक, कार्यकर्ते, खंदेश शिलेदार यांनी आज ही स्वर्गीय पीएन पाटील साहेब यांच्या चिरंजीवांनी घेतलेला निर्णयाबरोबर आम्ही एकनिष्ठच आहोत यामध्ये त्यांनी दाखवून दिल्याचं जाणवतंय। ग्रामीण भागामध्ये भाजप शिवसेना ही युती कायमस्वरूपी होती। भाजप शिवसेना ही एका नाण्याच्या 2 बाजू म्हटलं तरी वावगं होणार नाही, परंतु या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जागा वाटपावरून झालेले मतभेद याचा फटका विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांना बसलाय असं प्रकर्षानं दिसून येतंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये झालेलं इनकमिंग आणि 24 तास नरके गट म्हणून राबणाऱ्या कार्यकर्त्यांची झालेली गोची ह्या निकालातून दिसून येते। राहुल पाटील यांच्या प्रवेशाच्या अगोदर नामदार हसन मुश्रीफ यांनी वापरलेलं वाक्य की आता 10 हत्तीचं बळापेक्षा बुलडोजर आणि 10 जेसीबीची ताकद या राष्ट्रवादी गटाला लागणार, हे वाक्य आज ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं ठरलं। दिवंगत आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव राहुल पीएन पाटील यांना या करवीर विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेला कौल त्यांना नक्कीच नव्या वळणावर पोहोचवण्याचं बळ देतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। यामुळे या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाची झालेली पिछेहाट नक्कीच विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडेल असं प्रकर्षानं दिसून येतंय। त्यामुळं भविष्याचा वेध काय असणार आहे याकडे या करवीर विधानसभा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलंय असं म्हटलं तर नक्की आमच्या एमआर न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आमचे नक्की व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।